तुम्ही इंट्राडेच का करता? कारण मला उद्याचं माहिती नाही आहे. कारण आता मार्केट ज्या सिच्युएशन मध्ये आहे, उद्या काय होईल, गॅप डाऊन होतंय की गॅप ओपन होतंय, यामध्ये मी इंटरेस्ट नाहीये. सगळ्यात बेस्ट मार्केट कुठलं आहे ट्रेडिंग करण्यासाठी? ज्यामध्ये सगळ्यात मोठा व्हॉल्यूम असतो ना, ते सगळ्यात मार्केट आपल्यासाठी फायदेशीर असतं. लाखोंचे करोडोंच्या गाड्या घेत आहेत आणि ज्यावेळेस न्यूज मध्ये पाहतो त्यावेळेस पिक्चर पूर्णपणे वेगळा असतो. तुम्हाला काय वाटतं, ट्रेडर्स खरंच तशा प्रकारची लाईफ जगू शकतात? भारतामध्ये जवळपास 12 कोटींपेक्षा जास्त डीमॅट अकाउंट्स आहेत आणि कोविड नंतर ट्रेडिंग करणाऱ्यांची संख्या जबरदस्त वाढली आहे. पण सेबीच्या रिपोर्टनुसार आजही 90% जास्त रिटेल ट्रेडर्स लॉंग टर्ममध्ये लॉसच करतात. मग प्रश्न असा की एवढे लोक पैसा गमावत आहेत तरी देखील काही लोक प्रॉफिट कसे काय करतायत? इंट्राडे, ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंग, स्टॉप लॉस हे सगळं खरंच काय काम करतं? आज आपल्यासोबत आहेत 22 वर्षांचा अनुभव असलेले कोल्हापूरचे ट्रेडर धनाजी पाटील, ज्यांनी स्वतःचं सिस्टीम बनवलं आहे. त्याची ॲक्युरेसी 70 ते 80% आहे. मार्केटमध्ये रोज पैसे खरंच बनवणं पॉसिबल आहे का आणि बिगिनर कुठून सुरुवात करू शकतो हे सगळं आपण आज समजून घेणार आहोत. तर मला तुमचं टूल थोडंसं एक्सप्लेन करा की किती पर्सेंटेज आपण प्रॉफिट एक्सपेक्ट केला पाहिजे एका ट्रेडमधून? एका ट्रेडमधून जास्तीत जास्त तुम्ही 2% ते 5% एक्सपेक्ट करू शकता. त्याच्या पलीकडे एक मोठी रॅली मिळते ना, सारखी सारखी नाही मिळत. सो म्हणजे आता सपोर्ट रेजिस्टन्स पाहून ट्रेड करायचे दिवस गेले. सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी युट्यूब पॉडकास्ट मध्ये. आजचा पॉडकास्ट खूप वेगळा होणार आहे. मी म्हणेल पॉडकास्ट पेक्षा आजचा जो सेशन आपला असणार आहे तो एक मास्टर क्लास ट्रेडिंग रिलेटेड. तर मला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सर हेच विचारायचं आहे, आपण खूप वेळेस रिपोर्ट्स जेव्हा वाचतो, न्यूज ज्यावेळेस ऐकतो त्यावेळेस असं लक्षात येतं की ट्रेडिंग करताना भरपूर लोक लॉसच करतात. परंतु आपण जेव्हा इंस्टाग्राम ओपन करतो, युट्यूब जेव्हा ओपन करतो तेव्हा आपल्याला या ट्रेडर्सची लक्झरी लाईफ पाहायला मिळते. त्यावेळेस आपल्याला दिसतं की अरे हे तर दुबईच्या फॉरेनच्या ट्रिप करतायत, लाखोंचे करोडोंच्या गाड्या घेत आहेत. आणि ज्यावेळेस न्यूज मध्ये पाहतो त्यावेळेस पिक्चर पूर्णपणे वेगळा असतो. तुम्हाला काय वाटतं, ट्रेडर्स खरंच तशा प्रकारची लाईफ जगू शकतात? हो, जगू शकतो, पण तो कशा पद्धतीनं ट्रेडिंग करतो हे खूप महत्वाचं आहे. त्याच्याकडे किती एक्सपिरियन्स आहे, तो इंट्राडे करतो, तो स्विंग ट्रेडिंग करतो की तो इन्व्हेस्टर आहे, हे खूप गरजेचं आहे. इन्व्हेस्टर लोकांचं कधी नुकसान होत नाहीये कारण ती खूप लॉंगचा विचार करून इन्व्हेस्ट करतात. आणि इंट्राडे ट्रेडर आत्ता घेऊन आत्ताच त्याला विकायचं असतं, त्याला दिवसाचा नफा घेऊन बंद करायचं असतं आपलं ट्रेडिंग. आणि स्विंग ट्रेडिंग मध्ये आज घेतला तर तो आठवड्याने महिन्याने विकू शकतो, याला स्विंग ट्रेडिंग म्हटलं जातं. स्विंग ट्रेडिंग मध्ये सुद्धा पैसे मिळतात, इंट्राडे मध्ये सुद्धा पैसे मिळतात. फक्त आपण कोणाला फॉलो करतो हे खूप महत्वाचं आहे. कारण जर का इंट्राडे मध्ये फक्त तुमच्याच नॉलेजवरती तुम्ही काम करत असाल तर 100% तुमचं नुकसान आहे. तुम्ही जर का मोठ्या प्लेअर लोकांना जर का फॉलो करत असाल तर 100% ह्यामध्ये प्रॉफिट आहे आणि रोज घेता येतो. ओके, मला सांगा सर की ट्रेडिंगचे कुठले कुठले प्रकार असतात आणि कोणत्या कोणत्या प्रकारे आपण ट्रेडिंग मार्केटमध्ये करू शकतो? ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, इन्व्हेस्टिंग म्हणजे जसं तुम्ही लॉंग टर्म, शॉर्ट टर्म या पद्धतीने ट्रेडिंग असतं. मी तरी फक्त इंट्राडेच करतो, ज्यामध्ये 90% लोक लॉस करतात आणि त्या ठिकाणीच आम्ही प्रॉफिट करतो. ओके, तुम्ही इंट्राडेच का करता? कारण मला उद्याचं माहिती नाही आहे. कारण आता मार्केट ज्या सिच्युएशन मध्ये आहे, उद्या काय होईल, गॅप डाऊन होतंय की गॅप ओपन होतंय, यामध्ये मी इंटरेस्ट नाहीये. कारण मी इन्व्हेस्टर नाही आहे. कारण माझ्या भौतिक गरजा मला पूर्ण करण्यासाठी पैसा हवाय. त्यामुळे मी उद्याची रिस्क न घेता मी आत्ताच रिस्क घेऊन आजच माझी रिस्क मिनिमाइज करून मी प्रॉफिटमध्ये बाहेर निघतो. ओके, तर मग मला सांगा सर की इंट्राडे मध्ये पण आपण मल्टिपल प्रकारे ट्रेड करू शकतो. ऑप्शन्स मध्ये करता येतं, स्टॉक मार्केटमध्ये करता येतं किंवा फॉरेक्स आहे, कम्युनिटी मार्केट आहे. तर त्याच्यापैकी सगळ्यात बेस्ट मार्केट कुठलं आहे ट्रेडिंग करण्यासाठी? ज्यामध्ये सगळ्यात मोठा व्हॉल्यूम असतो ना, ते सगळ्यात मार्केट आपल्यासाठी फायदेशीर असतं. कारण ज्यामध्ये मुवमेंट आहे त्या मुवमेंटमध्ये तुम्हाला तुमचा ट्रेड एक्झिक्यूट करायला एकदम बेस्ट चान्स असतो. कारण तिथे बायर सेलर खूप मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामध्ये व्हॉल्यूम नाही आहे त्या मार्केटला जाऊन तुम्हाला तिथे काही मिळणार आहे, तुमचा लॉसच. व्हॉल्यूम पाहिजे. व्हॉल्यूम सगळ्यात जास्त व्हॉल्यूम कुठे आहे? कमोडिटी मार्केट आणि ऑप्शन मध्ये. ऑप्शन आणि निफ्टी ऑप्शन मध्ये. बरं, पण ऑप्शन मध्ये मी ऐकलंय की आपण बाईंग पण करू शकतो, ट्रेडिंग सेलिंग करू शकतो. कुठलं बेटर आहे ऑप्शन मध्ये? ऑप्शन मध्ये तुम्ही सेलिंग साईडला जर गेला तर जास्त फायद्याचं आहे. कारण मोठे प्लेअर हे कधीही बाईंग न करता सेलिंग मध्येच जातात. का? कारण त्यांना त्याचा जो गामा थिटा वेगा जो आहे त्यामधला टाइम जसा जसा जाईल तसे त्याचे प्रीमियम झिरोकडे येतात.
तो त्यांना घ्यायचा असतो. बर त्यामुळे ते सेलिंग कडे जातात, कारण त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसा आहे. बर रिटेलरकडे पैसा नाही आणि रिटेलरचे पैसे खाण्यासाठीच ते मोठा पैसा घेऊन बसलेला आहे. म्हणूनच रिटेलर त्याला फॉलो न करता त्याच्या अगेन्स्ट जाऊन ट्रेड करतो, म्हणून त्याचा लॉस होतो. बरं, पण मग ऑप्शन बाईंगला पैसा कमी लागतो, ऑप्शन सेलिंगला पैसा जास्त लागतो. जर तुम्ही म्हणताय की ऑप्शन सेलिंग मध्ये जास्त प्रॉफिट आहे, पण ते रिटेलरसाठी कसं काय तो करू शकेल, कारण त्याच्याकडे एवढा पैसा नाहीये ट्रेड करण्यासाठी. तो स्प्रेड करू शकतो, ट्रॅगल स्टँगर वगैरे आहेत प्रकार, त्यामध्ये तो करू शकतो. बरं, फक्त तो येताना काय करतो की एक 10,000 20,000 घेऊन येतो आणि त्याच्या पाठीमागं तो रोजचे 4-5,000 10,000ची स्वप्न घेऊन येतो, ती पूर्ण होत नाही. बरं, किती पर्सेंटेज आपण प्रॉफिट एक्सपेक्ट केला पाहिजे एका ट्रेड मधून? एका ट्रेड मधून जास्तीत जास्त तुम्ही 2% ते 5% एक्सपेक्ट करू शकता. त्याच्या पलीकडे एक मोठी रॅली मिळते ना, सारखी सारखी नाही मिळत, ती केव्हा तरी आठवड्यातून 1 किंवा 2 वेळेला मिळते आणि तोच फॉर्म्युला तो रोज घेऊन बसतो, त्यामुळे ऍक्च्युली त्याचा लॉस होतो. पण तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क आणि कॅल्क्युलेटेड प्रॉफिट हा फॉर्म्युला जर घेऊन बसला तर तुमचं नुकसान होणार. बरं, ठीक आहे. आता सर मला तुमच्याकडे यायचं आहे की तुम्ही तुमचं एक टूल आहे, ज्या टूलमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवता देखील, त्यानंतर तुमचे क्लासेस वगैरेही होतात, तुम्ही मोठ्या मोठ्या कंपन्यांसोबत देखील काम करत आहात. तर थोडंसं तुमचं बॅकग्राऊंड मला सांगा आणि मग त्यानंतर आपण टूलकडे येऊया. अच्छा, मी 2004 मध्ये, माझा ऍक्च्युली चांदी व्यवसाय असल्यामुळे 2004 मध्ये एमसीएक्स चालू झालं आणि आम्ही याला रॉ मटेरियल कुठं खरेदी करायचं आणि पक्का माल आम्हाला कोणत्या लेवलला विकायचा थोडंसं कठीण व्हायला लागलं होतं. मग त्यावेळेला लक्षात आलं की आपल्याला मार्केटमध्ये इंटरेस्ट दाखवला पाहिजे. मी मार्केटमध्ये त्याच वेळेला आलो, माझे फिजिकली ट्रेड चालायचे. मग त्यानंतर डीमॅट वगैरे उघडलं. जिओजीत सारख्या कंपन्यांमध्ये माझं पहिलं डीमॅट आहे. मग शेरखान, एंजल, हे इकडे तिकडे असा प्रवास माझा चालू झाला, कारण त्यावेळेला माझा प्रॉफिट होतच नव्हता. ट्रेडिंग शिकलोच नव्हतं, कारण मी कोल्हापूर सारख्या छोट्या शहरामध्ये असल्यामुळं तिथं मला कोणी शिकवण्यासारखं नव्हतं. मग त्यामुळे मी प्रॉफिट या मार्केटमध्ये नेमकं कोणाचा होतो हे शोधण्याचा जास्त प्रयत्न केला. त्यावेळेला जवळजवळ मी 7-8 लाख रुपये लॉसमध्येच होतो. 7 ते 8 लाख. 8 लाख रुपये लॉस केले. कारण माझा स्वतःचा पैसा होता, मला घरातून घ्यायचा नव्हता, कारण कोणी देत पण नव्हतं. त्यामुळे मी मिळवत होतो आणि मी खर्च करत होतो. ही माझी पार्श्वभूमी असल्यामुळे मी त्यावेळेला रिस्क घेत होतो, कारण मला माहिती होतं मी स्वतःवरती ती इन्व्हेस्टमेंट करतो, कारण माझ्या फ्युचरसाठी मला काहीतरी उभा करायचं होतं. हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क हा फरक मला त्याच वेळेला माहिती होता. आता हाच माझा स्मार्ट वर्क आहे. मी जास्तीत जास्त अर्धा तास सकाळी काम करतो, दुपारी अर्धा तास काम करतो. डेलीचे 5 ते 10% आम्ही गेन करतो आणि निघून जातो. रोजचे 5%? रोजचे 5%, आणि पॉसिबल आहेत, मी हे तुम्हाला दाखवतो. ओके, सो आता आपण लाईव्ह मार्केटमध्येच आहोत. तर मला तुमचं टूल थोडंसं एक्सप्लेन करा की तुमचं टूल जे तुम्ही डिझाईन केलेलं आहे त्याच्यामधल्या बेसिक गोष्टी आज आपण डिस्कस करूया. त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपण प्रॉफिट घेऊ शकतो, कशा प्रकारे एंट्री करायला पाहिजे, कसं एक्झिट करायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी बेसिक मला सांगा सर. अच्छा, हे आपलं टूल आहे. हे इंट्राडे साठी आम्ही वापरतो. बरं, आणि हे डिस्क्लेमर आहे, त्याला थोडंसं मी ऑफ करतो आता. ओके, हे टूल ट्रेडिंग व्ह्यू वरती आहे? हो, ट्रेडिंग व्ह्यू वरती आहे. बरं, तुम्ही मोबाईल आणि लॅपटॉप, डेस्कटॉप याच्यावरती सुद्धा युज करू शकता. जे तुम्ही कुठे जॉब करत असाल, प्रवासात असाल, तर तुम्ही मोबाईल वरती याचा ऍक्सेस करू शकता. ओके, आपण ज्या वेळेला एखादं आपल्याकडे टूल वगैरे नसतं त्यावेळेला अशा चार्ट वरती जाऊन लोक ट्रेडिंग करतात. बरोबर. आणि यावरती कुठे ट्रेंड लाईन, मुव्हिंग एव्हरेज, स्वतः सपोर्ट रेशन ड्रॉ वगैरे करणे, असले प्रकार आम्ही पहिले करत होतो. पण यामध्ये एक गेम आहे की तुमच्याकडे व्हॉल्यूम खूप महत्वाचं आहे. बरोबर. व्हॉल्यूम कुठे जनरेट झालाय, पाठीमागची तुमची जी काही हिस्ट्री आहे व्हॉल्यूमची, त्याच्यातून निघणारे जे काही सपोर्ट रेशन आहेत त्याच्यावरतीच मार्केट खाली वरती होतं. ते कोणत्याही कॅन्डलचा टॉप किंवा लो पकडून आपण जे ड्रॉ करतो त्या पद्धतीनं सपोर्ट रेशन हल्ली चालत नाही. ते पहिले चालत होते, आता नाही चालत, कारण आता व्हॉल्यूम वाढलेला आहे. त्यामुळे अशा कॅन्डल्स खूप मोठ्या प्रमाणात तयार होतात. सो म्हणजे आता सपोर्ट रेजिस्टन्स पाहून ट्रेड करायचे दिवस गेले. बर, आता फक्त इन्स्टिट्यूशन लोकांनी कोणत्या लेवलमध्ये पैसा टाकलेला आहे आणि कोणत्या लेवलमधून पैसा काढलेला आहे ते झोन तुम्हाला खूप महत्वाचे. त्या झोनवरती आपण काम करतो आणि त्या झोनमध्ये सुद्धा सपोर्ट रेशन दडलेले आहेत, ते सुद्धा आपण ऑब्झर्व करतो त्यामध्ये. ठीक आहे. हा आपला इंडिकेटर आहे. 2 आपल्याला सेलिंग झोन मिळतात, 2 आपल्याला बाईंग झोन मिळतात. मेजरली हा आणि हा खूप चांगल्या पद्धतीने वर्क करतो. हा आणि हा म्हणजे एक्स्ट्रीम टॉप आणि एक्स्ट्रीम बॉटम. कारण या वेळेला ज्या वेळेला प्राइस येते त्यावेळेला ती एकदम स्वस्त असते.
आणि इथे होते त्यावेळेला महाग होते. हा. ऍक्च्युली इथं सेलर लोक जास्त असतात आणि इथं बायर लोक जास्त जास्त असतात. असतं. आणि ज्या वेळेला जास्त कमी व्हॉल्यूम असतो ना त्यावेळेला या झोन मध्ये ना मार्केट वर्क करतं. हम्म. जसं इथे वर्क केलेलं आहे. आज चांगला पैसा मार्केटमध्ये आलेला आहे, मार्केट वरती गेलाय. आता हा जो झोन आहे त्याला क्रॉस करून वरती जात नाही कारण या ठिकाणी सेलिंग सेलिंग होत आहे. ठीक आहे. तर मग आता या झोन मध्ये मला तर पहिल्यांदा सांगा की आपण ऑप्शन बाईंग करणार आहोत की ऑप्शन सेलिंग करणार आहोत. ऑप्शन बाईंग ऑप्शन सेलिंग दोन्ही विषय ठेवा. बरं. कारण ऑप्शन बाईंग केव्हा केलं जातं ज्या वेळेला मोठी प्लेयर ऑप्शन बाईंग करतात आणि त्यांचे सगळे रेकॉर्ड आपल्या NSE वेबसाईट वरती पडलेले आहेत. आपण डेटा ट्रॅक करतो आणि डेटा ट्रॅक केल्यानंतर आपल्याला प्राइस यामध्ये कुठं पकडता येईल हे आपण बघतो. आपल्या डेटा फेवर मध्ये आहे तर आपल्याला बाईंग साईडला मिळतो कारण आमचा सकाळचा जो कॉल होता तो या लेवलला होता. आम्ही इथून बाईंग केलं आणि या झोन टू झोन घेऊन आम्ही बाहेर पडलो. ऑप्शन बाईंग केलं. ऑप्शन पण बाईंग हा तर सेलिंग झोन आहे. हा सेलिंग झोन ब्रेक झाल्यानंतर हा सेलिंग झोन याच्यासाठी सपोर्टचं काम करतो. ओके. आणि नेक्स्ट लेवल जी आहे ती तुमची रजिस्ट्रेशन लेवल आहे, तिकडे मार्केट जातं. बरं, ठीक आहे. तर मग आता मला पुढचा प्रश्न एक माझ्या मनामध्ये येतोय की तुम्ही म्हटलात ऑप्शन बाईंग आपण करू शकतो की ऑप्शन सेलिंग आपण करू शकतो. तर मग मला या मोमेंटला ऑप्शन बाईंग करायचं की ऑप्शन सेलिंग करायचे हे मी कसं डिसाईड करणार? ज्या वेळेला प्रीमियम बघता तुम्ही ऑप्शन चेन ज्या वेळेला बघितली जाते त्यावेळेला वरचे 3 आणि खालचे 3 स्ट्राईक प्राइस आता जी चालू आहे त्याच्या वरचे 3 आणि खालचे 3 तुम्हाला स्ट्राईक प्राइस मध्ये डेटा मिळतो. त्या डेटामध्ये कोणत्या स्ट्राईक प्राइस मध्ये जास्त मुवमेंट होते हे सुद्धा लक्षात येतं. बरं. त्या स्ट्राईक प्राइसला पकडून आपण बाईंग किंवा सेलिंग करू शकतो. ठीक. मला तुम्ही प्रॅक्टिकल दाखवू शकाल? येस. सो आता टाइम झालाय 12:40. हो. 12:40 झालाय. सो जर एखाद्याला तुमचं टूल वापरून ट्रेड करायचं असेल, ट्रेड एक्झिक्यूट करायचं असेल तर त्याने कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत आणि कशा प्रकारे ट्रेड केला पाहिजे मला ते एकदा सांगा. अच्छा. पहिल्यांदा आपल्या इंडिकेटर मध्ये जाऊन ना सपोर्ट रेशन कुठे कुठे आहेत ते मार्क झालेले आहेत त्याचे लेवल चेक करायची. हे ऑटोमॅटिकली ऑटोमॅटिक ज्या वेळेला पहिलीच कॅन्डल फॉर्म होते त्याच वेळेला तुम्हाला हे ड्रॉ होतं. आणि हा लॅगिंग इंडिकेटर नाहीये, हा लिडिंग आहे. कारण तुम्हाला ज्या वेळेला सकाळी प्लॉट होतो ना झोन तो दिवसभर कंटिन्यू होतो, तो कधीही असा रिफ्लेक्ट होत नाहीये. ओके. हा रिपेंट नाहीये. ओके. आणि यामध्ये असणाऱ्या ज्या पीओसी आहेत त्या लेवलमध्ये जे मोठ्या प्रमाणात व्हॉल्यूम झालेलं आहे त्याची काही इथं पीओसीची मार्किंग दिसतात. ते तुमचे सपोर्ट रेशनचे काम करतात. पीओसी म्हणजे पॉइंट ऑफ कंट्रोल. ओके. त्या लेवलमध्ये ती प्राइस कंट्रोल झालेली आहे म्हणून त्याला पीओसी म्हटलं जातं. तशी डेली पीओसी, 1 आवर पीओसी, 4 आवर पीओसी, वीकली पीओसी या सगळ्या पीओसी आपल्याकडे आहेत. ते ऑटोमॅटिक येतात. ठीक आहे. पहिल्यांदा जाऊन आपण काय करतो की ऑप्शन चेन वरती गेल्यानंतर जी स्ट्राईक प्राइस चालू आहे त्याच्या वरती 3 आणि खाली 3 स्ट्राईक प्राइस मध्ये कुठे जास्त मुवमेंट होते हे पहिल्यांदा आम्ही बघतो. म्हणजे त्या ठिकाणी बायर आणि सेलर कोणत्या लेवलमध्ये जर बाय होत असेल तर त्याचा डेटा आपल्याला इथं दिसतो, सेलिंग होत असेल तर त्याचाही इथं डेटा दिसतो. मला हे थोडंसं अजून डिटेलमध्ये सांगा. सपोज एखादा व्यक्ती आहे की ज्याला ऑप्शन बद्दल काहीच माहिती नाही, ही कुठली वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये कुठे जायचं आणि काय सिलेक्ट करायचं ते सांगा. मी सेन्सिबलची साईट वापरतो, त्याची ऑप्शन चेन मला खूप मदत करते. कारण मी सेन्सिबल खूप अगोदरपासून वापरतोय आणि त्याचं पूर्ण इन्फॉर्मेशन या सगळ्या गोष्टी इथं मिळतात आपल्याला. ठीक आहे. त्याचा PCR वगैरे मिळतो, IV वगैरे मिळतो. हे कसं बघायचं हे आम्ही क्लासमध्ये दाखवतो. आम्हाला जास्त वेळ लागत नाहीये, एका स्टुडंटला फक्त एका दिवसामध्ये आम्ही तयार करतो. ओके. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये अजून एक मी तुम्हाला इंटरप्ट करतोय की त्याच्यामध्ये पण वेगवेगळे व्हॅल्यूज असतात ना. व्हॅल्यूज म्हणजे मला म्हणायचंय कोणत्या स्ट्राईक वरती आपल्याला ट्रेड टाकायचा आहे, कशावरती करायचं ते कसं डिसाईड करणार? जर का आपण बाईंग करणार असेल तर इथं इन द मनी आणि आउट द मनी असे 2 प्रकार आहेत. जो डार्क कलर जो आहे तो हा पुढचा इन द मनी आहे आणि जो फेंट आहे तो आउट द मनी आहे. हे नेहमी सेलिंग साठी आम्ही वापरतो. आणि बाईंग साठी जो आहे तो बाईंगचा इन द मनी इकडे आहे आणि आउट द मनी इकडे आहे. म्हणजे चालू मार्केटपेक्षा पुढची जी प्राइस आहे ती आउट द मनी होते आणि झालेली जी आहे ती इन द मनी आहे. इन द मनी मध्ये बाहेर खूप मोठ्या प्रमाणात असतात, आउट द मनी सेलिंग साठी असतात. तिथं मार्केट जाईल का नाही जाईल हे माहिती नसतं आपल्याला, त्यामुळे ती प्राइस सेल जास्त होते. बरोबर. तीच प्राइस पकडून आम्ही काय करतो आमच्या इंडिकेटर वरती येतो आणि मला ज्या वेळेला कळते की बाबा माझ्या इंडिकेटरने इथं मला बायचा कॉल दिलेला आहे तर मला या ऑप्शन चेन मध्ये जाऊन कोणत्या लेवलमध्ये जास्त ऍक्टिव्हिटी आहे तो जाऊन मला बाय करायचं. लेवल चेक करायचं. येस. बरं. इथे कशी चेक करणार आपण लेवल? इथं यामध्ये तुमचा ओपन इंटरेस्ट आहे, चेंजिंग ओपन इंटरेस्ट आहे, गामा वगैरे आहेत, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आम्ही ह्या कॅल्क्युलेट करतो. बरं. आणि यामध्ये कुठे जास्त आहे इंटरेस्ट तो आम्ही बघतो. कुठे याच्यामध्ये आता? आता यामध्ये हा डेल्टा आहे, हा एक आम्ही बघतो.
त्यानंतर इथे जाऊन आम्ही काय करतो, याचा आयव्ही चेक करतो. आज आयव्ही आपल्याला काय सांगतो की आज मुवमेंट किती होऊ शकते. त्याचा पीसीआर सांगतोय की आज मुवमेंट आहे ती वरच्या साईडला आहे की खालच्या साईडला आहे. ओके. जर मला पीसीआर सांगतोय की वरच्या साईडला जर मार्केट आहे तर 100 ते 200 पॉईंट आम्ही काय करतो, इन द मनी मध्ये जाऊन बाईंग करतो. बर. आउट द मनी मध्ये कधीही जाऊन आम्ही बाईंग करत नाही. इन द मनी मध्ये आम्हाला मुवमेंट चांगली असते, व्हॉल्यूम चांगला असतो, त्यामुळे आम्ही जाऊन इन द मनीज आम्ही बाय करतो. इन द मनी बाय करता. जर आम्हाला सेल करायचं असेल तर आम्ही आउट द मनी मध्ये सेल करतो. हो. ओके. सो आता इथे आपण जेव्हा पाहिलं इन्फोमध्ये हा पीसीआर अपवर्ड आहे. हो. बरोबर. सो त्यामुळे आपण इन द मनी जाऊन बाईंग करणार आहोत. येस. जर पीसीआर असता डाऊनवर्ड तर मग आपण आउट द मनी जाऊन सेल केला असता. करेक्ट. येस. ओके. सो आपल्याला आता किंवा त्यावेळेला आपण पुट पण बाय करू शकतो. पुट पण बाय करू शकतो. सो आता या मोमेंटला आपल्याला इन द मनी ऑप्शन बाय करायचा आहे. करेक्ट आहे. हो. ओके. हा सकाळी डेटा आपल्याला 9 वाजून 18 मिनिटांनंतर बघावा लागतो. 3 मिनिटांनंतर या वेबसाईटला रिफ्रेश करावं लागतं, कारण ही फ्री आहे. ओके. त्यावेळेला तुम्हाला त्याचे जे काही डेटा आहे ते रिफ्रेश इथं तुम्हाला बघायला मिळते. बरं बरं, ठीक आहे. सो आता आपल्याला ऑप्शन बाय करायचा आहे. हो. कोणत्या पॉइंटला कोणत्या व्हॅल्यूला बाय करायचं आहे? ती जी व्हॅल्यू आहे ना, ज्या वेळेला आपल्या ज्या वेळेला 9 वाजून 18 मिनिटांनंतर आम्ही पाहतो त्यावेळेला आमची पहिली कॅन्डल कुठे फॉर्म झालेली आहे हे आम्ही बघतो, त्याचं क्लोजिंग बघतो आणि त्यानंतर डिसाईड करतो की आपल्याला कोणत्या लेवलमध्ये जायचं. कारण गॅप डाऊन आणि गॅप ओपन होतं, त्यावेळेला एक कॅन्डल फॉर्म झाल्यानंतर आम्ही थांबतो. कारण काही वेळेला असं होतं की एक कॅन्डल ओपन पूर्ण वरती झाली आणि दिवसभर मार्केट खाली यायला लागलं. मग अशा वेळेला काय करणार, त्यावेळेला डेटा त्यावेळेला चेंज होत राहतो त्यावेळेला. अच्छा. मग चेंज होणाऱ्या डेटाकडे आमचं जास्त लक्ष असतं आणि त्यानंतरच जाऊन आम्ही डिसिजन घेतो. ओके. सो पहिली कॅन्डल फॉर्म होते, 9:15 मार्केट ओपन होतं, त्यानंतर 5 मिनिटं थांबायचं. 9:20 तुम्ही पहिला ट्रेड एक्झिक्यूट करता. बरं. तेव्हा काय काय गोष्टी पाहता 9:20? 9:20 आम्ही बघतो आयव्ही बघतो, पीसीआर बघतो, मोठ्या इन्स्टिट्यूशन लोकांचं कोणत्या लेवलमध्ये जास्त इंटरेस्ट आहे तो बघतो, चेंजिंग ओपन इंटरेस्ट बघतो. आयव्ही पीसीआर मला कळाला. हो. आता या मोठ्या इन्स्ट्रुमेंट लोकांचं कशामध्ये जास्त व्हॉल्यूम आहे ते कसं कळणार? त्याचा व्हॉल्यूम आहे ना, आपल्याला 7:30 वाजता संध्याकाळी त्याची सेटलमेंट झाल्यानंतर एनएससी वेबसाईट वरती तो फ्लॅश होतो. तोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत मार्केट आपलं बंद झालेलं असतं. त्यामुळे इंडिकेटर मध्ये ना त्यांचं जे बाईंग आहे त्यासाठी आम्ही काही डिझाईन केलेले आहेत. हे इन्स्टिट्यूशन बाईंग आणि इन्स्टिट्यूशन सेलिंगच्या कॅन्डल आम्ही मार्क केलेले आहेत. या ठिकाणी त्यांचा पैसा पडलेला आहे, मार्केटला वरती घेऊन गेले, या ठिकाणी त्यांनी पैसा काढून घेतलेला आहे, या ठिकाणी त्यांनी सेल केलेला आहे. ते कलरच चेंज होतात डायरेक्टली. ओके. सो हा ब्लॅक कलर जो आहे तो इन्स्ट्रुमेंटल सेलिंग आहे. येस. आणि हा ब्ल्यू कलर जो आहे तो इन्स्ट्रुमेंट बाईंग, इन्स्टिट्यूशन वाल्यांचं बाईंग आहे. हा. ओके. ग्रेट. म्हणजे याच्यामध्ये काही पाहायचीच गरज नाही, काही ऑलरेडी तयारच आहे. आणि मार्केट चालू व्हायच्या अगोदर माझ्या स्टुडंट लोकांना मी 10 मिनिटं अगोदरच आज मार्केटचा काय व्ह्यू आहे याच्यावरती आम्ही चर्चा करतो, त्यानुसार ते आपापलं डिसिजन घेतात. ठीक आहे. हे अजून काही मला इथे दिसत आहेत? ह्या पॅटर्न जे आहेत हे सहजासहजी आपण काही प्राइस ऍक्शन वरती बघतो, पण प्राइस ऍक्शन जास्त न बघता रेडीमेड करण्याचा जास्त मी प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी एक डोजी वगैरे झालेला आहे, त्याचं एक डोजीचं साईन दाखवलेलं आहे. म्हणजे या ठिकाणावरून आलेला जो बाईंग आहे तो थांबलेला आहे. हा ज्या वेळेला क्रॉस करेल त्याच वेळेला पुढे नेक्स्ट बाईंग होईल हे दाखवतात. ओके. हा जो सिम्बॉल आहे हा डोजी. ओके. या ठिकाणी पण पडलेले आहेत आणि हे झोन टू झोन एकदम छान वर्क होतं. आणि आपला एसएल असतो तो फक्त झोनच्या खाली असतो. इथे जर बाय केला आपण तर इथे तुमचा एसएल असेल आणि हे तुमचं टार्गेट असेल नेक्स्ट झोन. ओके. इथं ट्रॅप ट्रेडिंग पण टाकलेलं आहे, एलव्हीटीएसटी पण टाकलेलं आहे, सपोर्ट रेजिस्टन्स आहेतच, ट्रेंड लाईन पण आहेत. पण याचा जास्त आम्ही वापर न करता आम्ही फक्त जास्त झोनचाच वापर करतो, तेवढं पुरेसं आहे आपल्याला झोनचा वापर. हो. ओके. सो आपण एखादा ट्रेड एक्झिक्यूट करून पाहूया? हो, करू शकतो लाईव्ह मार्केटमध्ये. आता त्याचं जे टायमिंग आहे ना, 1:15 जी कॅन्डल फॉर्म होईल ना त्यानंतर आम्ही डिसिजन घेऊ. कारण आज एक्सपायरी असल्यामुळं आज सेलिंग साईडलाच जाईल. बर. एक्सपायरी मध्ये सेलिंग. हो, कारण त्याची टायमिंग आहे ती संपत आलेली आहे, त्यामुळे आम्ही उरलेला जो काही प्रीमियम आहे तो खाण्याचा प्रयत्न करणार तुम्ही. ओके. ठीक आहे. तर ऑप्शन मध्ये ट्रेड करण्यासाठी टायमिंग किती महत्वाचे आहेत?
टायमिंग खूप महत्वाचं आहे की तुम्ही कोणत्या टायमिंग मध्ये येऊन काम करता आणि त्या टायमिंग मध्ये कुठले प्लेअर आता मार्केटमध्ये वर्क करतायत हे खूप गरजेचं आहे. ते रिटेलरला कधीच माहिती नसतं, ते फक्त कॅन्डल स्टिक बघूनच त्या गोष्टी करत असतो. पण मार्केटमध्ये 6 तास रिटेलरच फक्त काम करतो. मोठे बिग प्लेअर कधीही एवढं काम करत नाहीत. ते येतात, पोझिशन आपल्या बिल्ड करतात आणि निघून जातात, कारण ते इंट्राडे करत नाहीये. आणि ते ऑप्शन ज्या वेळेला बाईंग किंवा सेलिंग करतात ते कम्प्लिटली त्यांच्या पोझिशन हेजिंग मध्ये असतात. निकेड पोझिशन त्यांची कधीही नसते, कारण जर का त्यांनी मोठी पोझिशन जर उभी केली निकेड मध्ये तर त्याच्यापेक्षा सुद्धा मोठा प्लेअर येऊन त्याची 100% पैसे खाणार. म्हणून ते लोक कायम हेजिंग मध्ये आपल्या पोझिशन ठेवतात. आणि आपण जसं ट्रेडिंग करतो, दिवसाचे 10 ट्रेड 50 ट्रेड करतात काही काही, पण तसे ते ट्रेड करत नाहीत. त्यांचं जास्तीत जास्त महिन्याचे 3 किंवा 4 ट्रेड असतात. महिन्याचे हा फरक आहे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये. बरं, मग टाइम कुठला बेस्ट आहे ट्रेडिंग करण्यासाठी? सकाळी 10:30 वाजेपर्यंत आणि दुपारी 1 ते 2:30 वाजेपर्यंत. सकाळी म्हणजे 9:15 ते 10:30 पर्यंत आणि दुपारी 1 ते 2:30 पर्यंत. हाच टाइम का बरं? कारण त्यामध्ये ऍक्च्युली ज्यांनी बाईंग केलं ती सेलिंगला येतात आणि ज्यांनी सेलिंग केलंय ते बाईंगला येतात. त्यावेळेला व्हॉल्यूम क्रिएट होतो आणि हे खूप वर्षापासून मी बघतोय. बर, त्यामुळे ते ऑब्झर्वेशन मधून निघालेले हे माझं कॅल्क्युलेशन आहे. त्यावेळेला आम्ही येऊन ट्रेड करतो. बर, दिवसभरामध्ये किती ट्रेड तुम्ही? फक्त 2 ट्रेड. फक्त 2. आणि एका ट्रेडचं टार्गेट असेल 5 ते 10%. हा, आपली जी काय अमाऊंट आहे, समजा माझ्याकडे 20,000 रुपये आहे तर मी 1,000 रुपये फक्त त्यामध्ये मिळेल. माझं 5% मिळाला, मी एक्झिट होईल 5% मध्ये. हो. आणि स्टॉप लॉस वगैरे कसं डिसाईड करता? 5%. 5% 1:1 माझा कायमचा रेशो फिक्स आहे. त्यामुळे मोठ्या लॉस मध्ये आम्ही कधीच नसतो. बरं, ठीक आहे. सो सपोज आता आपण आजचा जर कॅन्डल पाहिली तर इथे 5 मिनिटाची कॅन्डल इथे एंड झाली होती. सो आजचा ट्रेड तुम्ही जो घेतला, तुम्ही मला आल्याला सांगितलं की तुम्ही सकाळी येतानाच गाडीमध्येच एक ट्रेड एक्झिक्यूट केला आणि तो सक्सेसफुल झाला. झाला. ग्रेट. सो आजचा तुमची माइंडसेट काय होता? तुम्ही आज जो ट्रेड एक्झिक्यूट केला त्याच्या मागचं तुमचा लॉजिक काय होता? त्याचं लॉजिक म्हणजे जिओ पॉलिटिकल टेन्शन जे चालू आहे त्यामध्ये रोज बदल होतात आणि सगळ्यात जास्त लोक क्रूड ऑइल आहे, त्या क्रूड ऑइलचा आपल्या महागाईवरती परिणाम वगैरे होतो. त्या गोष्टीकडे कधी लक्ष नसतं, त्याचं फक्त त्या प्रीमियमवरती लक्ष असतं. त्यामुळे मोठे प्लेअर काय बघून मार्केटमध्ये येतात? मार्केटमध्ये ज्या काही गोष्टी चालणाऱ्या आहेत, जसं राजकारण आहे, व्यापार आहे, त्या सगळ्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष असतं. तो काही टेक्निकली चार्ट बघून करत नाहीये, हे फक्त रिटेलर लोक करतात. आणि त्यांचं ट्रेडिंग कुठं होतं हे बघून आम्ही त्यांना फॉलो करूनच आमचे टार्गेट घेत असतो. बरं. सो आजचा तुमचा मला ट्रेड थोडंसं एक्सप्लेन करा. आज जो तुम्ही ट्रेड घेतला, निफ्टीमध्ये घेतला होता की? हो, निफ्टी ऑप्शन मध्येच घेतला होता, बाईंग साईडला घेतला होता. अच्छा. ज्या वेळेला इन्स्टिट्यूशन वाल्याने ज्या वेळेला बाईंग केलं, आम्हाला मार्किंग ज्या वेळेला दिसलं त्याचं आणि माझा झोन ब्रेक केल्यानंतर मी झोनच्या खाली एसएल लावला आणि इथे बाय केला आणि त्याचं माझं जे काही 5% टार्गेट आहे ते इथंच होऊन गेलं. कारण मागचा जो काही झोन आहे त्याला आम्ही इथे एक मार्किंग करून ठेवतो आणि तिथे आम्ही एक्झिट होतो. कारण याच्यामध्ये नाही म्हटलं तरी 50 ते 60 पॉईंटची निफ्टीमध्ये मुवमेंट होते. जर का निफ्टीमध्ये 50-60 पॉईंटची मुवमेंट होते तर तुम्ही घेतलेल्या प्रीमियम मध्ये कमीत कमी त्याच्या 50% मुवमेंट होते. समजा तो 50 रुपयाचा जर का असेल प्रीमियम तर तो 60 रुपये 65 रुपयापर्यंत जातो. बरं, पण तुम्ही म्हटलं इथे तुम्ही ट्रेड घेतला. सो ही कॅन्डल 6वी-7वी कॅन्डल आहे. हा. सो जवळजवळ 30 मिनिटानंतर तुम्ही 30 मिनिटांत. सो 9:45च्या आसपास तुम्ही तो ट्रेड घेतला होता. सो तेवढ्या वेळ तुम्ही ते मार्केट ऑब्झर्व्ह करायला 30 मिनिटं मार्केट ऑब्झर्व्ह केलं आणि त्यानंतर त्याचे काही सिग्नल होते तुम्हाला इथेच ट्रेड घ्यायचा आहे त्यासाठी? हा, त्यासाठी असणारा जो काही माझा डेटा आहे तो डेटा मला सांगत असतोय की आता एंटर करण्यासाठी बरोबर वेळ आहे. तो ज्या वेळेला आमचा डेटा आणि माझं कॅल्क्युलेशन ज्या वेळेला मॅच होतं त्याच वेळेला आम्ही बाय घेतो. ठीक आहे. डेटा जसं की काय काय गोष्टी? जसं पीसीआर आहे, आयव्ही आहे, मोठ्या लोकांचं बाईंग सेलिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही डॉट जे आहेत ते कनेक्ट करतो आणि त्यानुसारच आम्ही ट्रेड घेतो. बरं, ठीक आहे. सो पीसीआर पाहिला, आयव्ही पाहिला आणि त्यानंतर तुम्ही इथे ऑप्शन बाय केला आणि सेल केला. तुमच्या 5% तुमचा टार्गेट होतं, त्यानंतर तुम्ही सेल केला. ठीक आहे. या तुमचं जे टूल आहे त्या टूलचे बेनिफिट्स काय काय मला सांगा? त्या टूलचं बेनिफिट्स आहे की तुम्ही निकेट सेलिंग करत असताना एक्झॅक्ट पॉईंट तुम्हाला माहिती पडतोय की माझा पहिला स्टॉप लॉस कुठे आहे आणि तुमचं टार्गेट कुठे आहे. हे ज्या वेळेला तुम्हाला माहिती होतं त्यावेळेला तुम्ही मोठ्या ग्रीडमध्ये न फसता, म्हणजे जे आपण लालच म्हणतो ना की अजून वाढू दे, ते थांबता. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली कळतंय की मार्केटचा रेजिस्टन्स कुठे आहे आणि सपोर्ट कुठे आहे. त्या एरियामध्येच मार्केट वर्क करणार
त्यामुळे त्या एरियामध्ये असणारी काही सपोर्टेशन बघितल्यानंतर जशा कॅन्डल थांबतात, वरती जातं खाली जातं मार्केट, त्यावेळेला तुम्ही 100% त्या ठिकाणी एक्झिक्यूट करता. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला विचार करायला संधी मिळते की या ठिकाणी रेजिस्टर नाही, मला बाहेर पडलं पाहिजे. बर. निकेट चार्टवरती तसं नाही समजत, ते वरती खुला आसमान जसं असतो त्या पद्धतीनं ते आपले विचार चालू होतात. पण चालू होतो. बरोबर. ओके. आणि मग हे जे तुम्ही टूल जे आपलं आहे त्याच्यामध्ये किती टाइम व्यक्तीला द्यावा लागतो ट्रेड एक्झिक्यूट करायला? सकाळी जास्तीत जास्त आम्ही 1 पाऊण तास आम्ही थांबतो, 10:30 नंतर आमचा ट्रेड नसतो, आणि दुपारी 1 ते 1.5 तास, म्हणजे दुपारी 1 ते 1.5 तास, आणि सकाळी 1 तास फक्त. 1 तास सकाळी आणि 1 तास दुपारचा टाइम आपला देता तुम्ही. ठीक आहे. तर याचे मला काही सक्सेस स्टोरीज सांगू शकाल तुमचे जे काही? खूप आहेत माझ्याकडे. आता तामिळनाडूचे काही स्टुडंट्स आहेत, पंजाबचे आहेत, हरियाणाचे आहेत, मुंबईचे आहेत, तुमच्या पुणेचे पण आहेत, असे ऑल इंडिया सगळीकडचे आहेत. आणि मी कोणत्याही गोष्टीचं आतापर्यंत जाहिरात पण केलेली नव्हती, हे सगळे माउथ पब्लिसिटी मधूनच आली होती, आणि ते लोक आज सक्सेस आहेत. म्हणजे रोज ते 5% तरी काढतातच काढतात, आणि कित्येक लोकांची लेजर पण माझ्याकडे आहे. 5% रोज? हो, रोज. ओके. किती सक्सेस रेट आहे आपला? मी 80 ते 90% सांगू शकतो. 80%? 80 जरी पकडलं तरी तो 100%. हो हो. बर. तो 80 सक्सेस रेट मिळवण्यासाठी काय काय डिसिप्लिन एका ट्रेडर मध्ये असायला पाहिजे? ज्या काही गोष्टी आम्ही शिकवतो ते एक डिसिप्लिनच आहे. जर त्याच्या अगेन्स्ट जाऊन तुम्ही स्वतःचं जर मत व्यक्त करून जर ट्रेड घेतला तर हमखास तुमचं नुकसान आहे. ओके. कारण आम्ही तुमची कॅल्क्युलेटेड रिस्क केलेली आहे, अगोदर तुमची मिनिमाइज केलेली आहे रिस्क शिकवताना. जर ती पकडून जर तुम्ही काम केलं तर महिन्याच्या एंडला तुम्ही कायम प्रॉफिटमध्येच असता. ओके. सो त्या डिसिप्लिन मध्ये काय काय गोष्टी येतात? हा, त्या डिसिप्लिन मध्ये म्हणजे जे काही गोष्टी शिकवलेल्या आहेत, जर आपण बाय करायचंय तर बायच केलं पाहिजे, त्या अगेन्स्ट जर आपण सेल जर केलं किंवा काही तुमचं ठराविक अमाऊंट आहे त्यामध्ये लॉट साईज तुम्हाला 1 लॉट 2 लॉट 5 लॉट जर बसत असेल तर तेवढीच केली पाहिजे, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही नाही टाकू शकत. त्या काही गोष्टी आहेत त्या पाळल्या पाहिजेत तरच, कारण हा बिझनेस आहे, त्याच्यावरती लोड नाही देऊन चालत, त्याला स्मार्ट वर्क म्हणूनच बघावं लागेल. ते गॅमलिंग करून यामध्ये नाही चालत. जर तुम्ही गॅमलिंग केलं 100% बसणार, कारण मी स्वतः करत होतो. माझे दिवसाचे 50-50 ट्रेड असायचे, कधीच मी प्रॉफिटमध्ये नव्हतो. ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फिल्टर करत कमी कमी करत आलो त्यावेळेपासून आम्ही पूर्ण प्रॉफिटमध्ये आहेत. याच्या जीवावरती माझं लग्न, माझे 2-3 फ्लॅट, गाडी वगैरे आहेत, माझ्या मुलांचे शिक्षण, त्याच्या जीवावर तीच चालतं. बरोबर. आपण ट्रेडसाठी वाट पाहतोय. मी प्रेक्षकांना सांगतो, आता 12:56 आलेत. सरांनी सांगितलं की 1-1:15 वाजता आपल्याला तो ट्रेड घ्यायचा आहे. तोपर्यंत मला सांगा सर की हा जो आपला इंडिकेटर तुमचं जे आहे त्या इंडिकेटर मध्ये शिकवताना तुम्ही ज्यावेळेस वर्कशॉप्स वगैरे कंडक्ट करता त्यावेळेस तुमचा लेक्चर्स किंवा जे तुमचे जे चॅप्टर्स असतात किंवा मग की काय काय गोष्टी त्यांना शिकवता, त्याच्यामध्ये काय गोष्टी त्यांना समजायला मिळतील? मार्केटचा पहिल्यांदा तुम्ही अभ्यास कसा केला पाहिजे, तुमची सायकोलॉजी सेट केली पाहिजे. कारण फक्त येतो तो इंडिकेटर बघून येतो लोक, पण इंडिकेटर पेक्षा तुम्ही इंडिकेटर बघण्या पाठीमागचं जे काही लॉजिक आहे त्याच्याकडे जास्त फोकस केला पाहिजे. डेटा रिडिंग कसं केलं पाहिजे, मोठी लोक काय विचार करतात तसं आपल्याला विचार करायला जमला पाहिजे, आणि आपण त्यांना फॉलो केलं पाहिजे. आपण काय करतो, आपल्या पैशाच्या तक्तीवरती जाऊन ट्रेड घ्यायचा प्रयत्न करतो, आणि ती लोक नेहमी लॉसमध्ये असतात. आपण आपल्या पैशाचा विचार न करता समोरच्याचं लॉजिक काय आणि काय पद्धतीनं तो ट्रेड करतो त्याच्यावरतीच जाऊन आपण ट्रेड घेतला पाहिजे. आपण स्वतःचं डोकं न लावता मोठे प्लेअर बाईंग करतात, सेलिंग करतात, काय करतात ते कसं करतात हे बघितलं पाहिजे. कारण माझे स्वतः मेंटॉर जे आहेत ते 1,000 कोटी घेऊन बसलेले आहेत. त्यांचा एक विद्यार्थी 200 कोटी फंड मॅनेज करतो. बापरे. आणि आपण 1 लाख 2 लाख टाकून त्यामध्ये ट्राय करत असतो ऍक्च्युली, आणि ह्या ट्राय मधूनच पैसे जातात. तो ट्राय करण्यापेक्षा जर तुम्ही तेच पैसे शिक्षणावरती जर तुमच्या इन्व्हेस्ट केलेत आणि त्यानंतर मार्केटमध्ये येऊन जर तुम्ही ट्रेड केला तर तुम्हाला सक्सेस नक्की मिळतो. ओके, ग्रेट. तो तुमचा जो वर्कशॉप तुमचा जो होतो त्याचं ड्युरेशन काय असतं? किती दिवसामध्ये तुम्ही ते शिकवता आणि किती दिवसानंतर एखादा व्यक्ती स्वतः ट्रेड घ्यायला चालू करू शकतो? मी 6 दिवस फक्त शिकवतो, रोज 2 तास. त्यानंतर 1 आठवड्यानंतर तो स्वतः घेतो. बर. आणि लाईव्ह मार्केट शिकल्यानंतर त्याला आम्ही ट्राय करायला लावत नाहीये. पहिले 8 दिवसाला ऑब्झर्वेशन करायला लावतो, पेपर ट्रेड करायला लावतो, आणि त्यानंतर एका लॉट मध्ये त्याची सुरुवात करतो आम्ही. त्याच्याकडे भले 10 लाख रुपये असतील पण 1 लॉटने सुरुवात कर, आणि त्यानंतर त्याला 1 महिन्यानंतर लॉट साईज वाढवायला चालू करतो. कारण तुमच्या पैशाला कसं मल्टिप्लाय केलं पाहिजे त्याचं पण एक स्ट्रक्चर माझ्याकडे आहे. त्या स्ट्रक्चर पद्धतीनंच आम्ही त्या क्लायंटला
ग्रो करायला चालू करतो. सो 6 दिवसाचा तुमचा डे वाईज प्लॅन काय असतो, शेड्यूल कसं असतो? पहिल्यांदा त्याला आम्ही मार्केटमध्ये ज्या वेळेला शिकवायला चालू करतो त्यावेळेला पहिल्यांदा त्याची मानसिकता तपासून त्याच मानसिकतेला कसं सुधारलं पाहिजे हे पहिल्यांदा मी बघतो ओके. आणि त्यानुसारच त्याला शिकवायला चालू करतो. मानसिकता. हा, कारण तो काय मार्केटमध्ये खूप मोठी स्वप्न घेऊन आलेला असतो. पहिल्यांदा त्याची स्वप्न तोडणे हे माझं पहिलं काम आहे. बऱ्याच लोकांना ते वाईट वाटेल, स्वप्न तोडणे. हा स्वप्न तोडणे आणि ह्याची हकीकत म्हणजे रियालिटी काय आहे हे त्याला समजावून सांगणे आणि त्यानुसार त्याला मग स्वप्न बघायला लावणे. हा प्रवास खूप महत्वाचा आहे. कारण मी सुद्धा लाख रुपये घेऊन आल्यानंतर माझं घर चालावं ह्यासाठी 10,000-20,000 रुपये, 25,000, 50,000 ही स्वप्न बघून येतो. पण तसं न करता या मार्केटला शिकून कसं 3 ते 4 महिन्यानंतर एक एक टप्पा पार केला पाहिजे त्याचं पहिलं आम्ही शिक्षण देतो. आणि त्यानंतर मग त्याला पैसा कसा मिळवायचा, जर रिस्क होत असेल तर आपली पोझिशन कुठं कापायची, ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा क्लिअर करतो आणि त्यानंतर मग इंडिकेटर वरती येतो. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा माइंडसेट वरती माइंडसेटच केला पाहिजे. त्यानंतर सेकंड आम्ही त्याला मग डेटा रिडिंग करायला लावतो. डेटा रिडिंग केल्यानंतर थोडं प्रॅक्टिस असतं, ते प्रॅक्टिस करून घेतो आणि त्यानंतर इंडिकेटर वरती येतो. आणि मग ट्रेड कुठे डेटा रिडिंग करून आपल्याला इंडिकेटर वरती कुठे ट्रेड मिळतो हे बघून मग आपण ट्रेड एक्झिक्यूट करतो. ओके, ठीक आहे. मग पहिला 1 महिना त्याला एका लॉट वरती, एका लॉट वरती आणि त्यानंतर एका महिन्यानंतर मग त्याला मल्टिप्लाय करतो आपण. बरं, आता आपण मला थोडंसं अजून या इंडिकेटर बद्दल जाणून घ्यायला उत्सुकता होतीये की काय काय गोष्टी अजून एखाद्याला शिकायला मिळतील जर तुमच्या वर्कशॉपमध्ये आला तर. जर का त्याला शिकायची जास्त इच्छा आहे पण डोक्यात घुसत नाही, असे खूप जण आहेत. मी शिकवल्यानंतर सुद्धा त्यांना विसरून जातात, कारण प्रॅक्टिस नावाचा जो प्रकार आहे ना तो त्याला जमत नाहीये. मग त्यासाठी काही गोष्टी मी ऑलरेडी यामध्ये डिझाईन करून टाकलेले आहेत. त्याच्याकडे बघून जरी त्यांना ट्रेड केलेत तरी खूप झालं. सो एखाद्याला काहीच माहिती नाही, त्याला मार्केट पाहायचं नाहीये, त्याला काहीच डोकंच लावायचं नाही स्वतः, अशा प्रकारे करू शकतो? हो, करू शकतो. त्यामध्ये डेली मध्ये इंट्राडे आणि स्कॅल्पिंग हे 2 ऑप्शन ठेवलेले आहेत. सकाळी ज्यावेळेला मार्केट चालू होते त्यावेळेला स्कॅल्पिंग मोडवरती आम्ही इंडिकेटर लावतो. बरं. त्यावेळेला त्याचे झोन या पद्धतीने दिसतात. ज्यावेळेला वरचा झोन ज्यावेळेला ब्रेक होतो त्यावेळेला वरती आपल्याला झोन बघायला मिळत नाही. त्यावेळेला आपण काय करतो, त्याला इंट्राडे मोडवरती टाकतो आणि इंट्राडे मोडवरती टाकल्यानंतर तुम्हाला वरचे झोन बघायला मिळतात. ओके. सो स्कॅल्पिंग मध्ये फक्त सुरुवातीला 9:15 वाजता तुमचा फर्स्ट ट्रेड तिथे पाहायला मिळेल. सो जर मला माझं डोकं लावायचं नाहीये, मला फक्त इंडिकेटर वरती पूर्ण डिपेंडंट राहायचंय, तर स्कॅल्पिंग करायची? हो, स्कॅल्पिंग न सगळ्या गोष्टी होते. सो स्कॅल्पिंग वरती मला दाखवा की कशा प्रकारे आपण ट्रेड इथे एक्झिक्यूट करू शकतो. स्कॅल्पिंग वरती एवढंच बघायचंय की मी झोन ब्रेक केल्यानंतर माझी ग्रीन कॅन्डल कुठं क्लोज होते. हे कॅन्डल जर त्याच्यावरती क्लोज झाली तर मी इथं बाईंग करेन. त्याच्या खाली माझा स्टॉप लॉस असेल आणि झोन वरचा जो आहे हे माझं टार्गेट असेल. सिंपल. तसंच मार्केट जर खाली येत असेल तर ज्या वेळेला झोन ब्रेक करून ज्या वेळेला मार्केट खाली येतं इथे आपण सेल करणार. याच्यावरती आपला स्टॉप लॉस इथं असेल, इथं माझी सेलिंग पोझिशन असेल आणि खालचं झोन माझं टार्गेट असेल. हा, आपल्याला 1:15 ट्रेड घ्यायचा ना? हा, 1:15. सो 10 मिनिटाच्या अगोदर काय काय तयारी आपण केली पाहिजे? यामध्ये जाऊन आपल्याला त्याचा पीसीआर किती आहे हे पाहावं लागतं. हा पीसीआर चेंज झाला, 3 मिनिटानंतर हा चेंज होत राहतो. आणि आता काय आहे, पीसीआर आहे तिथंच राहणार, कारण आता त्याचं जे टायमिंग आहे ना ते खूप कमी उरलेलं आहे. त्यामुळं आपण या ठिकाणी सेलचा ट्रेड घेणार. बरं. इथे मला सेलचा ट्रेड मिळेल. ज्या वेळेला माझी 1 आवर पीओसी ज्या वेळेला ओपन होईल 1:15 वाजता त्यावेळेला मी सेलमध्ये जाईन. सो या तुमच्या पीओसी ज्या आहेत त्या 1:15च्या आसपास, म्हणजे 9:15 असं या पद्धतीनं त्या होतात. आता ही जी पीओसी आहे ही बंद होऊन 1:15 वाजता जी पीओसी ओपन होईल त्यानुसार मी माझा प्लॅनिंग करेन. ओके. सो जर ती पीओसी ओपन होईल मग त्यानंतर तुम्ही ठरवणार की त्याला बाय कोणत्या लेवलला, सेल कोणत्या लेवलला करायचं. अच्छा. कारण त्याचे प्रीमियम आता खूप कमी झालेले आहे. लेवल कोणते कसे डिसाईड करायचे? आता हे जे आहे 24,500 आता करंट भाव त्याचा चालू आहे मार्केटचा. त्यामुळे आम्ही काय करणार, त्याचं 100 किंवा 200 पॉईंट इन द मनी मध्ये जाणार. जर सेल करायचं असेल तर 100 पॉईंट किंवा 200 पॉईंट आम्ही पुढची स्ट्राईक प्राइस सेल करणार. जर बाय करायचं असेल तर 100 पॉईंट इन द मनी मध्ये बाय. म्हणजे आता 24,500 चालू आहे तर 200 पॉईंट 200 पॉईंट वरती. बरं. सेल जर करायचं असेल तर तुमचा 533 आहे, म्हणजे 30 पकडू आपण, तर तुम्ही एक 740 या लेवलमध्ये सेल 740 सेल करायचा. 24,740 सेल करायचा
त्याच्यामध्ये पण अजून काही ऑप्शन असतात ना, 24,700 मध्ये पण मला वाटतं वेगळ्या व्हॅल्यूज असतात अजून काही सेलिंग मध्ये. नाही, असं वेगळ्या व्हॅल्यू नाही, आपल्याला फक्त स्ट्राईक प्राइस बघायची आणि त्या स्ट्राईक प्राइसचा प्रीमियम किती आहे हे फक्त बघायचं. प्रीमियम पाहायचं. आता समजा 24,700 आपण पाहिला, 24,700चा आहे ते 24,700 आहे. 24,700चा प्रीमियम काय आहे? या ठिकाणी NSE ची वेबसाईट काढतो, म्हणजे सगळ्यांसाठी बरं होईल ते. हा, चोवीस 700 खाली. हा, इथे ठीक आहे. आता सध्या इथे आहे. आपल्याला 200 सेल करायचं, 24,700 हो. सेल करायचं आपल्याला. सो 24,700 मध्ये मला हे म्हणायचं होतं की आपल्याला सेल करताना जर सेल करायचंय तर मी पुढचं करेन ना. जर का आता 24,500 चालू आहे तर मी 700चा जो काही प्रीमियम आहे तो मी सेल करणार. तर प्रीमियम आता किती? त्याचं आता प्रीमियम खूप छोटे आहेत, आता 1 रुपये 2 रुपये रुपये आहे. त्यामुळे आता तो सेल करण्यात मजा नाही. बरं, जर मला चांगले प्रीमियम मिळत असतील तर मी सेल करणार, एवढ्यासाठी मी सेल नाही करणार. मग मी या वेळेला ट्रेड नाही घेणार. मी नेक्स्ट डे नवीन एक्सपायरी ओपन होते त्यावेळेला मी ट्रेड घेईन. सो आता आपल्याला ट्रेड नाही घ्यायचा आहे. हा, बरं. आणि जर बाईंग करायचं असेल तर? जर बाय करायचं असेल तर मी इन द मनी मध्ये जाणार. जर माझ्या पीओसीच्या वरती जर का मार्केट असेल ओके, तर मी इथं 500 चालू आहे तर मी इथं 400 किंवा 300 मध्ये जाईन आणि या प्रीमियम मध्ये मी बाय करेन. ओके. आपल्याला एखादा लाईव्ह ट्रेड दाखवता येईल मग आता जर का मोमेंट असेल तर 100% दाखवतो. पण आता जर मोमेंट जरी असली तरी पण आपला प्रीमियम कमी राहिला. दाखवतो. कमी जरी प्रीमियम असला तरी मी तुम्हाला दाखवतो. हा, म्हणजे मला एक ऑडियन्सला आपल्या कळेल हो. की इंडिकेटर कसं चालतं आणि त्यानंतर आपल्याला ट्रेड कसा घ्यायचा आहे ते लक्षात येऊन जाईल. पण सरांनी सांगितल्याप्रमाणे की आज फक्त तुम्हाला दाखवायचंय म्हणून आपण ट्रेड आता घेणार आहोत. प्रीमियमची व्हॅल्यू खूप कमी राहिली आता, 1 रुपया 2 पैसे राहिलेली, 20 पैसे राहिलेली आहे. सो त्याच्यामध्ये ते तेवढं जरी गेन केलं तरी पण खूप कमी लॉट साईज असणार आहे, त्याचा काही उपयोगच नाही. याच्यामध्ये अजून काय काय पॉईंट्स आहेत? त्याच्यामध्ये आहेत ना, म्हणजे जर का कोणाचं कुठे बाईंग सेलिंग होतंय त्याच्यासाठी मी थोडं टाकलेलं आहे यामध्ये माझे सिम्बॉल्स, ते पण मी दाखवतो. तुम्ही ज्यावेळेस ट्रेडिंग स्टार्ट केली असेल त्यावेळेस किती मोठे लॉस झाले तुम्हाला? माझा 7.5 लाख रुपये सगळ्यात मोठा लॉस होता एका ट्रेडमध्ये. नाही, एका ट्रेडमध्ये नाही, 3 वर्षाच्या अंतरामध्ये. 3 वर्षामध्ये 7.5 लाख लॉस केले. कारण 2006-07च्या आसपास तेवढी अमाऊंट म्हणजे खूप मोठी होती. आणि आता प्रॉफिट काय असेल तुमचा? माझा प्रॉफिट आता जवळजवळ 1.5 कोटीच्या वरती मी आता प्रॉफिट आहे या मार्केटमधून. त्यातला तर एका ट्रेडमधूनच खूप मोठा प्रॉफिट आला होता. हा, पण त्यावेळेला मी काय केलं होतं, तो प्रॉफिट मिळवण्यासाठी माझ्याकडे भांडवल कमी होतं. मी 2 मित्रांच्याकडून अजून पैसे घेतले होते, त्यामुळे त्यांना मी प्रॉफिट शेअर केला. त्यामुळे माझ्याकडे थोडा प्रॉफिट कमी राहिला. बरं. कारण मला लॉट साईज वाढवायची होती आणि MCX वरती घेतल्यामुळं त्यावेळेला मार्जिन खूप वाढत होतं. मग तेवढे मार्जिन मला त्यामध्ये टाकावं लागत होतं. त्यामुळे आम्हाला तेवढे पैसे त्यामध्ये टाकून मग आम्हाला ते रिकव्हर करावं लागतं. ते इन्स्टॉल कसं करायचं? हे ट्रेडिंग वरती आम्ही इन्व्हाइट ओनली मध्ये ऍक्सेस देतो तुम्हाला. त्याच्यावरती तुम्हाला ऑटोमॅटिक येतं, जसं या ठिकाणी मी दाखवतो आपल्याला इन्व्हाइट ओनली. त्यामध्ये इंट्राडे प्लसचा माझा ऍक्सेस आहे. त्याला आपण क्लिक केलं की ती इथे या लेवलमध्ये येतं, ऍड होऊन जातं. हे डिस्क्लेमर वगैरे आहे. हे फक्त एज्युकेशन पर्पज मी तयार केलेलं आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची तुम्हाला ऍडवाइस दिली जात नाहीये, कोणाच्या पैशाची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली जात नाहीये. तर 1 मिनिटामध्ये 1 आवरची पीओसी क्रिएट होऊन जाईल. हे फक्त आपण निफ्टी बघतो, पण याचा जास्त व्हॉल्यूम फॉरेक्स हल्ली जास्त लोक काम करतात. तर त्यामध्ये तुम्ही गोल्ड बघताय, तर गोल्ड मध्ये सुद्धा हा चांगल्या पद्धतीने काम करतो. आपण गोल्ड मध्ये घेऊ शकतो ट्रेड? हो, 100%. कारण मला वाटतं तिकडचं ऑप्शन मध्ये बाय करण्यापेक्षा गोल्ड मध्ये आपल्याला छान मिळतात या ठिकाणी. हा गोल्ड. अच्छा. हो, हा सकाळी आमचा गोल्डचा कॉल होता. या ठिकाणी सेलिंग जे झालेला आहे, या वेळेला आम्ही इथं सेलचा कॉल घेतलेला आहे आणि हा झोन आहे, हे माझं टार्गेट होतं की आम्ही सकाळीच घेतलेलं आहे. आणि रोज सकाळी आम्ही हे जे टार्गेट आहे ते फिक्स करतोय ऍक्च्युअली.
आणि याच्याकडे बघून आपण एमसीएक्स पण ट्रेड करू शकतो. आता या वेळेला इथं झोन पण माझा बाईंग झोन आहे, इथं माझी पीओसी पण आहे. मी 100% इथं बायचा कॉल घेणार. हे डेली पीओसी हे माझं पहिलं टार्गेट राहील. अच्छा, तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये बघू शकता तिथपर्यंत ती प्राइस 100% जाणार. ओके. सो आता इथे जर ट्रेड घ्यायचा असेल तुम्हाला, हो 100% लाईव्ह. आता या ठिकाणी जी प्राइस झालं तिथं तुम्ही बाय करू शकता. सो आता इथे बाय Yes, करायचं आहे buy. आणि टार्गेट किती राहील? टार्गेट हे त्याचं टार्गेट राहील. आपण बाय करू शकतो हो आता इथे? 100% बाय करू शकतो. म्हणजे रिअल हो ऍक्च्युअल? रिअल ऍक्च्युअली इथं बाय करू शकतो. मी स्वतःच माझ्या अकाउंटला बाय करून तुम्हाला दाखवलं असतं. हा. हे तुमचं डेली पीओसी हे पहिलं तुमचं टार्गेट राहील. म्हणजे आता या ठिकाणी 95 हे तुमचं टार्गेट होऊन जाईल. 87 आता त्याचा भाव चालू आहे. थोड्या वेळात तुम्हाला ते भाव फिट केलेला दिसेल. किती % टार्गेट आहे ते? या ठिकाणी 5, 6, 7 पॉईंटचं टार्गेट आहे. म्हणजे जरी आपण इंडियन रुपीज मध्ये बघितलं 90 रुपीज आता आहे, म्हणजे 550 रुपयाच्या आसपास तुम्हाला प्रॉफिट होईल. आता इथे तुम्ही मला सांगा की बाईंगच का सांगितलं? कारण माझा बाईंग झोन पण आहे, त्या हा. ठिकाणी बाईंगच होणार. कारण सेलिंग झोन आमची वरती आहे, तिथे सेलिंग करतो, इथे बाय करतो. माझी पीओसी काय सांगते की या लेवलमध्ये बाईंगचा चांगला व्हॉल्यूम झालेला आहे, तुम्ही Okay. बाय करा. ओके. त्यानुसार मी बाय करणार. सो 1.25 ट्रेड पडला समजा आपला, हा. आपण 4,700. हा, हे 1.25चं जे गाणं आहे ना, हे फक्त इंडियन मार्केटसाठी आपण बघतो. बरं. हे 24 तास मार्केट चालू असतं. हा. हे 24 तास मार्केट ज्या वेळेला फरक चालू असतं त्यामध्ये मी सकाळी आणि संध्याकाळी असे 2 ट्रेड आम्ही काढतो. सकाळी 6 ते 6:30 वाजता आमचा एक ट्रेड निघतो आणि संध्याकाळी बरोबर 7:30 वाजता एक ट्रेड निघतो. ते 100% अॅक्युरसी आहे त्याची. गोल्ड मध्ये 100% अॅक्युरसी आहे त्याची. 100%? 100%. सकाळी किती वाजता म्हटलं? 6 वाजता. 6 वाजता. संध्याकाळी 7:30 वाजता. 7:30 वाजता. राजस्थानवरनं तुम्हाला? हो, राजस्थान पण आहे, सगळीकडचे आहेत. हा सकाळचा निफ्टीचा जो कॉल होता ना, तो माझ्या स्टुडंटने मला टाकला होता. त्याला हे सगळं दिलं होतं. ओके. हे काय काय बघायचं, त्याने चेकलिस्ट त्याची बनवली, त्यानुसार त्याने बाय घेतला 9:25. सकाळचा आहे. हा, हा. त्यामुळे तो बरोबर ती लेवल घेऊन तो बाहेर पडला. ओके. हा आदित्य म्हणून आहे, हरियाणाचा माझा स्टुडंट आहे. टुडे आजचा पाटील भाऊ सेल साईड. कारण मी त्याला शिकवलेलं आहे, त्या पद्धतीनं त्या अभ्यास करतो. माझं फक्त कन्फर्मेशन घेतो की आपण सेल साईड जाणार की बाय साईड जाणार. सेल साईड म्हटल्यानंतर पीओसी ब्रेक त्या ठिकाणी बरोबर सेलिंग साईड मध्ये जी तुम्हाला रेड ब्लॅक कॅन्डल दिसली, त्यानं ब्रेक केल्याबरोबर सेल साईड मी पण त्याला सांगितलं आणि त्यानं तो ट्रेड घेतला. 35 स्टॉप लॉस. 35चा स्टॉप लॉस 48-18 त्यानं सेल केला होता आणि त्यानं टार्गेट दिलं होतं त्याला मी. सो तेवढंच टार्गेट? 48.2 त्याचं पहिलं टार्गेट दिलं होतं आणि 93 हे सेकंड टार्गेट दिलं होतं. हे त्याचे बघा, मी ड्रायव्हिंग करत होतो त्यावेळेला पुण्याला येण्यासाठी आणि त्यानंतर बघा त्यांनी काय टाकलेलं. दोन्ही त्याची टार्गेट पूर्ण झालेली त्यांनी टाकलेलं आहे. फर्स्ट टार्गेट भी हो गया, दुसरा टार्गेट भी हो. टार्गेट हिट. ग्रेट. सो आता तुमचे किती स्टुडंट्स आहेत सर? मी 110 स्टुडंट लोकांना आतापर्यंत शिकवलेलं आहे. काही स्टुडंट लोक टच मध्ये आहेत, काही लोक स्वतःहून करतात, टच मध्ये नाही आहेत. पण आता माझे ऍक्टिव्ह 75 स्टुडंट आहेत जे टच मध्ये आहेत आणि रोज ट्रेड करतात माझ्यासोबत. रोज करतात. ठीक आहे. आपलं टार्गेट होतं या डेली पीओसी. हो. मार्केटमध्ये ज्या वेळेला आपण काम करत असतो त्यावेळेला आपण कॅन्डलकडे बघत असतो, त्यावेळी आपली सायकोलॉजी एक भीतीदायक वातावरण होतं. त्यामुळे बघायचं नाही, त्याच्या स्टॉपलॉस आणि टार्गेट लावून ठेवलं की मार्केट बघणं सोडून द्या. हा, नाहीतर जर आणि तरचे तुमच्या मनामध्ये प्रश्न यायला लागले की तुमची सायकोलॉजी 100% खराब होणार. सोडून द्या तो विषय. बरं. एखाद्याने सुरुवात जर करायची ट्रेडिंगसाठी, सपोज मला सुरुवात करायची आहे, मी किती अमाऊंट सध्या इन्व्हेस्ट करायला पाहिजे किंवा ट्रेडिंग स्टार्ट केली पाहिजे? जास्त न करता जास्तीत जास्त 20 ते 25 हजारच करावी, त्याच्यापेक्षा जास्त नको. कारण त्यामध्ये एक लॉट आमचा बसतो. 25,000 मध्ये एक लॉट? हो, बस त्याच्यामध्ये बसतो. कारण तो बाईंग साठीच आपण वापरणार आणि सेलिंगचा जर कॉल होत असेल तर त्याला पेपर ट्रेड मध्ये आपण कन्वर्ट करू. बरं. मग त्यानंतर त्याचं ज्यावेळी कॅपिटल वाढेल त्यावेळेला तो बाईंग आणि सेलिंग दोन्ही करू शकतो. तर हा, तुम्ही आता मग अशी म्हणतो की तुम्ही इकडे ट्रेड नाही करत? कारण आता माझ्या या ठिकाणी 1 आवर माझी पीओसी इथं आलेली आहे
आणि यावेळेला ही झोन मार्किंगच्या जवळ आहे ऍक्च्युली. बर. त्यामुळे या ठिकाणी बाय करणं खूप धोकादायक आहे, कारण वरती सेलर बसलेले असतात. त्यामुळे इथं आपण ट्रॅप होणार. बर. त्यामुळे आता हा कॉल घेणं रिस्की आहे. आपल्याला कोणत्याही मोठ्या झोनपेक्षा छोट्या झोन जवळ आपल्याला जर का ही पीओसी जर मिळाली, उदाहरणार्थ इथे आहे किंवा इथे आहे, अशा लेवलमध्ये आपण ऑप्शन बाय करू शकतो. ओके. इथे मग सेलिंग करता येईल ना? हा, इथं सेलिंग कधी करणार? ज्या वेळेला 1 आवर पीओसीच्या खाली आपली कॅन्डल एक क्लोज होईल, त्यानंतर आपण जाऊन सेल करणार. ओके. म्हणजे ही जर कॅन्डल इथे खाली इथे कुठे क्लोज झाली तर मग आपण तिथे सेल करू शकतो. पण सेल काय करायचं? पुट सेल करायचं आहे की कॉल सेल करायचा, हे डेटानुसार आपण ठरवणार. फक्त चार्टवरती न जाता आपण डेटा ऑब्झर्वेशन करतो, त्यानुसार आपण. बरोबर. मगाची एकदा आपण जो ट्रेड घेतला होता, एकदा पाहूया की काय झालंय. कोणता घेतला होता? गोल्ड मध्ये. अच्छा, गोल्ड मध्ये. ही गोल्ड आता जो घेतलेला आहे ना, तो या लेवलमध्ये तुमचा स्टॉपलॉस इथे असणार आहे, तुमचं पहिलं टार्गेट इथे असणार, सेकंड टार्गेट तुमचं इथे असणार. तो या एरियामध्ये आता फिरत राहील. पण 3:30 नंतर ज्या वेळेला आपलं एनएससी क्लोज होतं, त्यावेळेला गोल्ड मध्ये थोडी मुवमेंट येते, कारण 5 वाजता करन्सी मार्केट क्लोज होतं, म्हणजे इंडिया जवळजवळ मार्केट क्लोज होतं आणि फक्त एमसेक्स ओपन राहतं. त्यावेळेला मग यामध्ये हेजिंग प्रकार खूप चालतो, त्यामुळे यामध्ये एक चांगली तुम्हाला मुवमेंट बघायला मिळेल. बर. आता काय वाटतं, हा टार्गेट हिट होईल? हो ना, 100%. कारण हे स्ट्रक्चर बनवतच जाणार ना. म्हणून आम्ही टायमिंग मध्ये ज्या वेळेला मोठे प्लेयर येतात त्याच वेळेला आमची एंट्री करतो. बर. ज्या वेळेला ते मार्केटमध्ये नसतात त्यावेळेला आमची एंट्री मग अशी अडकते. मग अशा वेळेला आपण काय करणार? मग एक तर तुम्हाला स्टॉपला सीट करून बाहेर पडावं लागेल, नाहीतर वेट करावं लागेल. मग एवढं त्याला वेळ देण्यापेक्षा तुम्ही वेळेनुसारच काम करा ना. वेळेनुसारच काम करा. बरोबर. सो मला सर एकदा सांगा की ऑप्शन मध्ये टायमिंग काय असला पाहिजे, फॉरेक्स मध्ये टायमिंग काय, गोल्ड मध्ये काय, कम्युनिटी मध्ये काय, कोणत्या टाइमला ट्रेड केला पाहिजे? जर तुम्हाला ऑप्शन मध्ये ट्रेड करायचे तर सकाळी 10:30 वाजेपर्यंत तुम्ही पहिला ट्रेड घ्या. ओके. दुपारी 1 ते 2:30 वाजेपर्यंत दुसरा ट्रेड घ्या. त्याच्यापेक्षा तुम्ही ट्रेड घेऊ नका. पहिला जर तुमचा कॉल हिट झाला तर सेकंड ट्रेड मध्ये शक्यतो नादाला लागू नका. दुसऱ्या दिवशी या, नाहीतर मग पहिल्या दिवशी जर का तुम्ही पैसे मिळवलाय तर सेकंड ट्रेड मध्ये तुम्ही पैसे घालवणार. जर तुमच्याकडे अनुभव नाही आहे तर फक्त एक ट्रेड करा. सकाळी नाही मिळाला तर दुपारी तुम्हाला 100% मिळेल, तो तुम्ही घ्या. फक्त पहिल्यांदा एकही ट्रेड घ्या. 2-3 महिन्यानंतर मग 2-2 तुम्ही ट्रेड घेतले तरी चालू शकतात. बरं. हे झालं ऑप्शनसाठी. हे ऑप्शनसाठी. आणि जर तुम्ही फॉरेक्स मार्केटमध्ये जर गोल्ड मध्ये ट्रेड करणार असला तर तुम्हाला सकाळची मुवमेंट छान मिळते, वन साइड असते. ज्या वेळेला जपान मार्केट चालू होतं त्याच्या अगेन्स्ट कोणतंही जगातलं मोठं मार्केट चालू नसतं. 8-8:30 वाजता ज्या वेळेला चायना ओपन होतं त्यावेळेला मग त्यामध्ये करन्सीमध्ये फाईट चालू होते. त्यावेळेला मग ते कन्सॉलिडेट झोन मध्ये जातं किंवा वन साइड पण जातं. पण सकाळी ज्या वेळेला जपान मार्केट ओपन होतं त्यावेळेला ते डॉलरला सपोर्ट करत असतं. त्यावेळेला तुम्ही गोल्ड मध्ये 100% एंट्री करू शकता. टायमिंग सकाळी 6 ते 6:30. 6 ते 6:30. ठीक आहे. आणि संध्याकाळी 7 ते 7:30. बर. आम्ही अर्धा तास कधीही ऑब्झर्वेशन मध्ये घालवतो. जर मला 6:30 एंट्री करायची तर मी 6 वाजता त्याला ऑब्झर्वेशनला घेणार आणि 6:30 एंट्री करणार. 6:30 असं का म्हणतो, ऑड फिगर काय घेतो? जर तुम्ही ट्रेडिंग व्यू वरती बघितली तर तुमची कॅन्डल जी आहे ती 1-1 तासानं फॉर्म होते. जसं 12 ते 1, 1 ते 2, 2 ते 3 असं हे टायमिंग आहे याचं. पण तुम्ही MT4 आणि MT5 वरती जर गेला तर त्याची कॅन्डल फॉर्मेशन होते ही ऑड मध्ये होते. जसं 1:30 ते 2:30, 2:30 ते 3:30 अशी होते. त्यामुळे तिथं व्हॉल्यूम येतो ऑड टायमिंगला. त्यामुळे तुम्ही 6:30 ऑब्झर्वेशनला घ्या आणि 6:30 तुम्ही एंट्री करा. तुम्हाला जास्तीत जास्त अर्ध्या तासामध्ये तुमचं पहिलं टार्गेट देऊनच जातं. बरं. अजून कुठल्या कुठल्या आहेत त्याच्यामध्ये आपण ट्रेड करू शकतो? जसं तुम्ही इंडेक्स आहे युएसचा, जसं नॅसडॅक आहे त्यामध्ये तुम्ही काम करू शकता. GR30 म्हणून आहे त्यामध्ये काम करू शकता. क्रूड ऑइल आता चांगलं चाललंय त्यामध्ये काम करू शकता. आणि हे इंडिकेटर सगळीकडे आपली जिथं जिथं मोठा मोठा व्हॉल्यूम आहे ना त्या ठिकाणी सगळीकडे तुम्ही वापरू शकता. ऑप्शन्स मध्ये निफ्टी की बँक निफ्टी? निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये काम करा, कारण आता बँक निफ्टी मध्ये तेवढी मुवमेंट नाही राहिली जेवढी पहिली होत होती. त्याची जागा आता सेन्सेक्सने घेतलेली आहे. ओके. आणि सेन्सेक्स मध्ये तुम्ही केलेलं जास्त बेटर राहील, कारण सेन्सेक्सचा लॉट साईज म्हणजे कमी आहे आणि त्याची मुवमेंट जास्त आहे. त्यामुळे तुम्ही ऑप्शनकडे येत असाल तर तुम्ही पहिल्यांदा सेन्सेक्स मध्ये एंट्री करा आणि त्यानंतर तुम्ही निफ्टी ऑप्शनकडे या. ओके.
ही 1 आवर पीओसीच्या वरती माझी कॅन्डल क्लोज झाली. माझा डेटा मला सांगतोय की मी पॉझिटिव्ह आहे सगळीकडे, त्यामुळे मी बायचा कॉल घेतोय. आणि यावेळेला एक एंट्री इथं जर मी बायचा कॉल घेतलेला आहे तर माझं काही 5% जे काही टार्गेट आहे तो देऊन जातो. आता यावेळेला इथं तुमचं इथे बाईंग करू शकतो. हो, इथे ही कॅन्डल क्लोज झाल्याबरोबर तुमची 552 ला तुमची क्लोज झालेली आहे ही कॅन्डल. त्या ठिकाणी तुमची बायची कॅन्डल आता 70 जवळजवळ चालू आहे, म्हणजे आता एक 18 पॉईंट वरती गेलेला आहे. तर तुमचा इन द मनी 200 पॉईंट असेल तर तो 9 रुपये कमीत कमी वाढतो. तेवढी 1-2 मोमेंट मिळाले की आपण एक्झिट होतो. पूर्ण रॅलीच्या पाठीमागं कधी न लागता आपण ठरवलेले जे टार्गेट आहे ते मिळाल्यानंतर एक्झिट होणं कधीही चांगलं. बरोबर. तर मग एखाद्या विद्यार्थ्याला तुमच्याकडून अजून शिकायचं असेल, क्लासेस जॉईन करायचे असेल, तर त्यासाठी काय प्रोसेस असते? त्यांनी एंट्री केल्यानंतर तो बेसिक मध्ये आहे की अगोदर 1-2 वर्ष त्याने ट्रेडिंग केलेलं आहे हे पहिल्यांदा मी बघतो. जर बेसिक जर असेल तर बेसिकला फक्त आम्ही त्याला ऑब्झर्वेशनसाठी काही स्टडी देतो. पहिल्यांदा त्याला तो करावा लागतो आणि त्यानंतर मग आम्ही त्याला शिकवायला घेतो. आणि ज्याला ऑलरेडी येतं मार्केटमध्ये बाय सेल ऑप्शन कसं आहे, ऑप्शन चेन कशी बघायची आहे, त्याला एंट्री घेतल्यानंतर आम्ही 6 दिवसामध्ये त्याला कव्हर करतो कम्प्लिटली. 7व्या दिवसापासून तो ट्रेडिंगसाठी रेडी होऊन जातो. ठीक आहे. आपला तो ट्रेड फक्त साठी वाट पाहतोय आपण, तो कोणता? गोल्डचा? गोल्डवाला. हा जो गोल्डचा ट्रेड आहे ना, हा तुमचा 3.5 नंतरच वर्क होईल आता, कारण तो त्या रेंजमध्ये आता त्याचं स्ट्रक्चर बनवत चाललेलं आहे. तुमचा स्टॉप लॉस एक तर हिट होईल किंवा तुमचं टार्गेटच हिट होणार, कारण तो बाईंग झोन मध्ये आहे. काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. आणि आज मेन म्हणजे पाकिस्तानमध्ये युएस आणि इराणची मीटिंग आहे, त्यामुळे तिकडे जसं मार्केट वार्ता होईल त्यांची त्या पद्धतीनं मार्केटवरती इफेक्ट होईल. अशा वेळेला ट्रेड न केलेला चांगला. बरोबर. जेव्हा काही ट्रेड होईल त्यावेळेस मी ट्रेडिंग मला सर अजून काही 2-3 प्रश्न तुम्हाला विचारायचे होते की ट्रेडिंग करताना तुम्ही काय सल्ले दिला? मराठी लोक, मराठी मुलं, तरुण खूप सारे ट्रेडिंग कडे येतात, पण सुरुवातीच्या काही टाइम मध्ये लॉसेस होतात मोठे मोठे. तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? ते पहिल्यांदा रिस्क घेऊनच मार्केटमध्ये येतात आणि ते रिस्क घेऊनच ट्रेडिंग करत असतात. त्याच्यापेक्षा रिस्क न घेता पहिल्यांदा तुम्ही शिका. कारण मला 22 वर्ष झाली शिकतोय, मी अजून सुद्धा शिकतोय. मी ज्या वेळेला पहिला माझा क्लास केला त्यावेळेला 1500 रुपये त्याची फी दिली होती आणि मी 4.5 लाखापर्यंत 5 लाखापर्यंत फी पे करून मी काही लोकांच्याकडून शिकलेलो आहे इंडियामध्ये. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही शिकायला भर द्या, त्याला वेळ द्या. 1 वर्ष 2 वर्ष लॉस न करता पहिल्यांदा तुम्ही जे काही लॉस करणार आहात तेवढे पैसे तुम्ही स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट म्हणून शिक्षणावरती त्या खर्च करा आणि त्यानंतर ह्या बिझनेसला तुम्ही चालू करा. बिझनेसच म्हणतो मी याला, कारण हा माझा बिझनेस आहे. याला मी 2004 मध्ये ओळखला होता, म्हणून आज याच्यावरती मी माझं सगळं सेटलमेंट केलेलं आहे आयुष्याची. बरोबर. दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची की खूप वेळेस आपण म्हणतो की ट्रेडिंग मध्ये फक्त जे ब्रोकर आहेत तेच पैसे कमवतात. हो, बरोबरच आहे, कारण त्यांची एंट्री त्यामध्ये काही नसते. तो दलाल आहे तुमचा, तो एक्सचेंज आणि ट्रेडर मधला तो दलाल आहे. त्याला त्याच्या कमिशनशी मतलब आहे. त्याचा लॉस होणारच कसा? लॉस होणारच नाही, कारण तुमचा लॉस झाला, प्रॉफिट झाला तरी त्याला त्याचं ब्रोकरेज मिळतं, मग त्याचा कुठून लॉस होईल? लॉस फक्त आपण जे काही आपला लॉस करून घेतो तो आपला आहे, त्याचा नाही आहे. बरोबर बरोबर. ठीक आहे. बिटकॉइन मध्ये आपण काही ट्रेड करू शकतो? हो, करू शकतो. बिटकॉइन मध्ये खूप चांगल्या चांगल्या पद्धतीनं आम्ही काम केलेलं आहे. आम्ही 5,000 10,000 पॉईंट पर्यंत रॅल्या घेतलेल्या आहेत त्याच्या. आणि ही बिटकॉइन ही एक मॅनेजेबल स्क्रिप्ट आहे. हे फक्त चार्ट न बघता तुम्ही जर का त्याचा डेटा रिडिंग जर केला आणि चार्टला जर जोडला तुम्ही, तर हा सुंदर प्रोडक्ट आहे तुमच्यासाठी पैसे मिळवण्यासाठी. आणि एकदम त्याच्या कुठे पोझिशन पडलेले आहेत, कोणत्या लेवलमध्ये बायर आहेत, कोणत्या लेवलमध्ये सेलर आहेत, हे सगळं दिसतं. जर तुम्ही गेला तर coinglass.com म्हणून फक्त तुम्ही ओपन करा, त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळं मिळेल. CoinGlass. त्या CoinGlass वरती तुम्ही गेल्यानंतर
तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात. किंवा याच्यावरती जरी तुम्ही गेला युट्यूब वरती, तुम्ही बीटीसी हिटमॅप जरी टाकला तरी त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील. हे लाईव्ह असतं, हे सगळं लाईव्ह आहे आणि फ्री मध्ये आहे. लोक याचे खूप सारे पैसे चार्ज करतात, पण बऱ्याच ठिकाणी हे मला लाईव्ह मिळतं. आम्ही लाईव्हचा खूप चांगला वापर करून घेतो. मार्केटमध्ये तुम्हाला कुठे स्टॉप लॉस पडलेले आहेत, कुठे एंट्री आहेत, हे सगळं दिसतं यामध्ये. फक्त याचा थोडा स्टडी करावा लागतो. आम्ही शिकवतो तो स्टडी. मार्केटमध्ये मोठे प्लेयर फक्त स्टॉप लॉस हंटिंग करून लोकांचे पैसे खातात. हे सगळं दिसतं त्यांना. तुमचा स्टॉप लॉस कुठे आहे हे सगळं कळतं. त्या साईडला ती पोझिशन घेऊन जातात. तुमचा स्टॉप लॉस हिट झाला की परत खालच्या लोकांचे परत स्टॉप लॉस खायचे, परत वरती मार्केटला घेऊन जायचं. हेच चाललेलं आहे मार्केटमध्ये. फक्त त्याच्या पाठीमागं आपला स्टडी काय असावा की आपण त्याला फक्त फॉलो करायचं. तो स्टॉप लॉस हिट करायला चाललाय ना, तर आपली बायची पोझिशन पाहिजे. तो स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर तो खाली येतोय ना, आपली सेलची पोझिशन पाहिजे, कारण तो खालची स्टॉप लॉस हिट करण्यासाठी येत असते. हे फक्त जरी डोक्यात ठेवून जरी काम केलं तरी खूप झालं. ठीक आहे. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. एखादा बिगिनर आहे आणि त्याला ट्रेडिंग मध्ये यायचंय, तुम्ही त्याला कुठले 3 रूल सांगाल आणि कुठल्या मार्केटमध्ये आता कमी रिस्क मध्ये ट्रेड करायला सांगाल? जर त्यांना मार्केटमध्ये यायचंच आहे तर कमीत कमी स्वप्न घेऊन पहिल्यांदा आले पाहिजे आणि जास्तीत जास्त शिकलं पाहिजे. त्यांनी बिटकॉइन मध्ये यावं. बरं. कारण बिटकॉइनला जास्त पैसे लागत नाहीये, जास्त मोठे पैसे मिळत पण नाही, कारण छोट्या लॉटमध्ये आपण काम करतो. तर त्यामध्ये काम तुम्ही करून मार्केटला शिका. ते शिकल्यानंतर बाकीची मार्केट तुमच्या नजरेखाली येतील आणि मग एक मार्केट शिकत तुम्ही सगळे मार्केट पहिल्यांदा शिकून घ्या. तुमच्या सायकोलॉजीला जे कोणतं मार्केट सूट होते त्याला तुम्ही डेव्हलप करा. ग्रेट ग्रेट. ठीक आहे. थँक्यू सो मच सर, तुम्ही आज बोल मराठीला टाइम दिला. आपण मराठीमध्ये खूप छान प्रकारे तुम्ही एक्सप्लेन केलं. तुमच्या इंडिकेटर बद्दल सांगितलं, तुमच्या एक्सपिरियन्स बद्दल सांगितलं आणि 1 कोटीचा तुम्ही एक ट्रेड केलाय. ती म्हणजे आयुष्यभराची कमाई नसते, कमाई झालेली आहे, कारण ती संधीच होती माझ्यासाठी. बरोबर बरोबर. ग्रेट. आपण तो ट्रेडही फॉलो करूया की काय झालेला आहे. मी नंतर ऑडियन्सला दाखवेल की तो ट्रेड आपला कुठपर्यंत गेलेला आहे. तो गोल्ड मध्ये होता. हा, गोल्ड मध्ये होता. कारण आता ती गोल्डची जी मुवमेंट आहे ना, ती आपली नाहीये. की आपण एका चुकीच्या वेळेला, कारण आता पाकिस्तानमध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यावरती ते काम करणार. बरोबर. त्यामुळे आपला स्टॉप लॉस हिट जरी झाला तरी काही वाईट वाटण्याची गरज नाहीये. आपला संध्याकाळी 7:30 वाजता जो ट्रेड येतो तो हमखास 100% अॅक्युरेसी देऊनच जातो आपल्याला. ठीक आहे. त्यामुळे काम करत असताना तुम्ही टायमिंगला जास्त महत्व द्या. हे माझं सांगण्याचं मुख्य कारण आहे. कारण त्या टायमिंग मध्ये खूप सगळ्या जगामध्ये घडामोडी होत असतात. ते जर तुम्हाला माहिती असेल तरच त्याचं तुम्हाला महत्व कळणार. बरोबर बरोबर. आणि तुम्ही ते शिकवता देखील. हो. की कशा प्रकारे त्याला. माझा कोणताही स्टुडंट आत्ता ट्रेड करत नाहीये या आत्ताच्या वेळेमध्ये. त्यांचे ट्रेड 1:15 वाजता झालेले आहेत, किंवा तो सकाळी गोल्डमध्ये ट्रेड करेल, बीटीसी मध्ये ट्रेड करेल, किंवा संध्याकाळी येऊन ट्रेड करेल. दुपारच्या वेळेमध्ये ते झोपा काढतात. नसेल तर कोणते त्यांचे अजून बिझनेस आहेत त्याला ते वेळ देतात. बरोबर. थँक्यू सो मच. मी ऑडियन्सलाही सांगेल की जर तुम्हाला सरांबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल, त्यांच्या कोर्सेस बद्दल जाणून घ्यायचं असेल, किंवा त्यांचा जो टूल आहे त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर मी सरांचे डिटेल्स जे आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवणार आहे. तुम्ही तिथून त्यांना कॉन्टॅक्ट करा, रीच आउट करा. ते तुम्हाला डेफिनेटली ट्रेडिंग बद्दल प्रॉपर गाईड करतील. थँक्यू सो मच सर. थँक्यू. अजून एक मला सांगायचं होतं की हा काय माझं शिकवणे किंवा टीचिंग मधून पैसे कमवणे हा माझा बिझनेस नाही आहे. मी एक ट्रेडर आहे आणि माझ्या ट्रेडिंग मधून मला पैसे मिळतात. हे फक्त तुम्हाला सपोर्ट मिळावा आणि फुकटच्याला किंमत नसते म्हणून थोडीशी फीस घेऊन आम्ही शिकवतो. इतर लोकांच्या सारखे 2-2, 3-3 लाख रुपये आम्ही चार्ज करत नाहीये. आणि तुम्हाला ट्रेन केल्यानंतर ह्या गोष्टीची जाणीव होईल की मी योग्य ठिकाणी आलोय. थँक्यू सर.